प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला विसावा मिळण्यासाठी भक्ती आहे. भक्ती कशासाठी आहे? विसावा. हो, शेवटीला प्रत्येकाला विसावा मिळाला पाहिजे. प्रत्येक जीव हा चंचलच आहे आणि त्या चंचल जीवाला प्रत्येक माणूस सुखाकडे धावतो. कुठेतरी सुख मिळेल आपल्याला, इथे मिळेल, तिथे मिळेल, तिथे मिळेल, कशातून तरी मिळेल. पण सुख मिळण्याची काय करतो मनुष्य? आशा धरतो, अपेक्षा करतो, पण त्याला सुख कुठेही भेटत नाही. कारण सुख कुठे आहे? तर सुख आपल्या आतमध्ये आहे. आणि आपण कुठे शोधतो? प्रपंचात. बाहेर सुख शोधतो आपण, पण सुख कुठे आहे? आतमध्ये. आणि आपण शोधतो कुठे? ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपण काय करतो? त्या ठिकाणी आपण ध्यान करतच नाही, तिथे लक्षच नाही आपलं. आणि सर्व जग सुखासाठी धडपड करतो. प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपड करतो. त्याला वाटते इथं सुख मिळतो का, तिथं मिळतो का, तिथं मिळतो. सुखाच्या शोधामध्ये संपूर्ण दुनिया निघालेली आहे, पण त्यांना सुख कुठेही मिळालेलं नाही. ते सुख आहे कुठे? आपल्याच जवळ आहे. सुखाचं कुठेही दुकान नाही, लक्षात घ्या. सगळी दुकानं भेटतील तुम्हाला, पण सुखाचं दुकान भेटणार नाही. म्हणून प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आणि सुख, जिथं सुख आहे तिथे विसावा आहे, तिथे शांती आहे, तिथे समाधान आहे, तिथे तृप्ती आहे. तृप्तीचा ढेकर आहे. प्रत्येकाने समाधानाने कसं जगायचं हे शिकण्याची जरूर प्रत्येक जड जीवाला आहे. आणि ते सुख संतांनी आपल्याजवळ ठेवलेलं आहे. म्हणून आपण आयस्या संता शरण जावे आणि नाम विठोबाचे घ्यावे. संतांना शरण जाऊन आपण विठोबाचं नाम घेता यायला पाहिजे. आयस्या संता शरण जावे आणि नाम विठोबाचे घ्यावे. आणि तो पण नुसता एकदा नाही बरं का. सततम कीर्तयंतो माम लिले यथास्तंश दृढ व्रत. आपण अनेक प्रकारची व्रत करतो, वैकल्य करतो, जप करतो, तप करतो, हवन करतो, यज्ञ करतो, पण आपण व्रत करत नाही. तो कोणता? हरिनामाचा व्रत करायला पाहिजे. सातत्याने नामस्मरण हा एक प्रकारचा व्रत आहे. आणि त्या व्रताला आपण पारखी नाही आहोत. आणि ते पारखी आपल्याला करून देणारे संत, श्रेष्ठ संत आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, हे सगळे आपल्या जीवनात आले. आणि त्याच्यामुळं आपल्याला माहीत पडलं की बाबा नाम जपू यज्ञ. नाम हा जपण्याचा यज्ञ आहे. आणि त्या यज्ञातून आपल्याला सुख, समाधान, शांती मिळते. आपण 1000 यज्ञ केले तरी आपल्याला नाम जप यज्ञातून जो सुख आहे तो इतर यज्ञातून भेटणार नाही. आणि म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. नाथ बाबा सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. म्हणजे नित्य नियमाने, सातत्याने जो अखंड भगवंताचं नामस्मरण करतो त्याला फक्त एक श्वास आतमध्ये घेतला आणि सोडला, एवढ्या एका नामातून कोटी कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं आपल्याला. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. नित्य नियमाने जो भगवंताचं अखंड स्मरण करेल. एक हरिनाम म्हणजे काय? एकदा नाम आतमध्ये घ्यायचं श्वास आणि सोडायचं, एवढ्या घटकेमध्ये कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं. मग आता पुण्य करावं का नामजप यज्ञ करावा? नामजप यज्ञ करा. त्या नामजप यज्ञातून आपल्याला अखंड पुण्याईचा साठा आपल्याला भेटतो. आणि त्या पुण्याई आपल्याला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हो. मुखाने हरिनाम आपल्याला जपता यायला पाहिजे. आणि नुसत्या ह्या वैखरी वाणीने नाही बरं का. वाण्या 4 आहेत आपल्या, परा, पश्चिंती, मध्यमा, वैखरी. या 4ही वाणीतून आपल्याला नामस्मरण करता यायला पाहिजे. जर 4ही वाणीतून आपल्याला नामस्मरण करता आलं तर आपल्याकडे पुण्याचा साठा वाढेल.
आणि नुसती वैखरीने आपण करत गेलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तर ही वाणी अंतकाळी बंद पडते. अंतकाळी वैखरीच बंद पडते. आणि परमार्थ वाचेचा नाही बरं का, सांगण्याचा नाही, ऐकण्याचा नाही. परमार्थ त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार होण्याचा आहे. त्याच्याशी एकरूप होऊन अखंड त्याचं भजन करणं हा परमार्थ आहे. अखंड चिंतन विठोबाचं तुकोबारा म्हणतात की नाही, तुकाराम महाराजांनी काय केलं, अखंड चिंतन विठोबाचं अखंड केलं. जराही खंड पडता कामा नाही, जराही खंड पडता कामा नाही. जो दिलेला नाम आहे तो अखंड चालतो. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष ठेवून सातत्याने त्याचं भजन करायचं, एवढंच काम आहे. सोपं आहे आणि सोपं आहे एकदम बरं का, सोपं सांगितलं आहे संतांनी आपल्याला. आता आपण ह्या एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक आहे 49, त्यातील ओवी क्रमांक आहे. आपल्याला सुरुवात करायची आता ओवीवर का. ओवी क्रमांक आहे 722. बाह्य शत्रूचे अल्पदुःख, मनाची पीडा विषेख, जन्म मरणाचे आवर्त देख, मनावश्यक भोगवी. सगळा मनाचा विषय चाललेला आहे. आणि भगवंताने उद्धवाला हे ज्ञान सांगण्यासाठी एका कृपण ब्राह्मणाची झालेली हकीकत भगवंत उद्धवाला सांगतो. उज्जैनी नगरीमध्ये एक कृपण ब्राह्मण होता आणि त्या कृपण ब्राह्मणावर अनेक संकट आली आणि अनेक संकट त्यांनी झेलल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक प्रगट झाला, वैराग्य निर्माण झालं, प्रज्ञा जागृत झाली आणि तो भगवंताचं भजन करायला लागला अखंड. आणि भगवंताच्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर त्याला लोकांनी मारलं काय, झोडलं काय, काही केला, कितीतरी त्रास दिला त्याला, तरी पण त्याची मनस्थिती अजिबात ढासळलेली नाही आणि म्हणून तो देवरूप झाला. आपली पण मनाची ही स्थिती व्हायला पाहिजे. आपल्याला जरा कोणी बोलला की लगेच राग येतो आणि आपल्याला एखादा सुखाचं वाक्य बोलला, एखादा माणूस चांगला बोलला तर लगेच आपण काय करतो, अहंकाराने फुगतो. वाईट बोलला की लगेच आपण काय करतो, आपल्या मनाला काय करतो, दुःखापत होतो. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. सुख दुःख समम कृत्वम लाभालाभ जया जयो. म्हणजे सुख जरी आलं तरी पण आपण बावसराला नाही पाहिजे आणि दुःख जरी आलं तरी आपण डोक्याला हात लावून बसलं नाही पाहिजे. ही स्थिती आहे संतांची आणि त्या स्थितीला आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे. कोणत्या स्थितीला जायचं आहे, कोणी कितीही वाईट बोलला तरी आपल्याला आपण फुगलो नाही पाहिजे आणि कितीही वाईट शिव्या जरी घातल्या, मारलं जरी, तरी आपल्याला दुःख नाही व्हायला पाहिजे. आणि त्या स्थितीला संत स्थिती म्हणतात, त्या स्थितीला ज्ञानस्थिती म्हणतात, त्या स्थितीला स्वरूपाची अवस्था म्हणतात. आणि ते स्वरूप आपल्याला मिळवून घ्यायचं, ते स्वरूप बरं का. आणि त्याच्यासाठी संतांना जायचं, शरण जायचं. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे. संतांचं भजन, संतांनी दिलेलं भजन करायचं. संतांनी जो भजन दिला आपल्याला नाम, त्या नामाचं भजन करता करता ही स्थिती आपली आपोआपच बाळगली जाते. आपोआपच काही करावं लागत नाही, पण आपलं भजन चाललं. जराही भजन थांबता कामा नये. जरा जरी भजन थांबला, आणि म्हणून दिले की नाही, नामदेवराय म्हणतात, धरी रे मना तू विश्वास या नामी, अखंड राम नामी ओळखी धरी. धरी रे मना तू विश्वास या नामी. हे नामावरती विश्वास घे, विश्वास धर. मनाला सांगितलंय
नामदेवरायांनी मनाला शिकवण दिलेली आहे, संत रामदासांनी मनाला शिकवण दिली, ज्ञानोबरांनी मनाला शिकवण दिली, प्रत्येक संतांनी मनाला शिकवण दिली. पण तो मन आपला काही चंचल आहे ना, मन हे चंचल आणि हाती घेई गुरुचे बळ. गुरुचं बल आहे. प्रत्येकाचं मन चंचल आहे. जप कर्यायसा अखंड खंडेना निशिदिनी मना होय जागा. धरी रे मना तू विश्वास या नामी. या नामावरती विश्वास ठेव. या नामातूनच काय होईल? तुझं मन स्थिर होईल, शांत होईल, तुला भगवंताची प्राप्ती होईल. नाम म्हणे मना होय रामरूप. नाम म्हणे मना होय रामरूप. अखंडित जप सोहम सोहम. धरी रे मना तू विश्वास या नामी. नामदेव महाराज सांगतात, अरे त्या नामावरती विश्वास ठेव आणि अखंड जप सोहम सोहम. अखंड त्याचा जप कर त्या नामाचा. त्याच्यातूनच तुला काय होणार आहे? शांती, सुख, समाधान सगळं तुला तिथून मिळेल. पण आपलं लक्ष नाही तिथे ना, आपलं लक्ष तिथे नाही. आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी संतांनी शास्त्र लिहून ठेवल्यात, अभंग लिहून ठेवल्यात तुमच्या आमच्यासाठी. ते काय संत आले आणि निघून गेले, पण त्यांनी जो भांडार आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. पण प्रत्येक जड जीवाचा उद्धार होण्यासाठी हे शास्त्र लिहिलेले आहेत. आणि त्या प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून आपण शास्त्राचं काय करायला पाहिजे? पठन करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे. बाह्य शत्रूचे अल्प दुःख. बघा, बाह्य शत्रू आहे ना, ते आपल्याला कमी दुःख देतात. एखादा शत्रू आहे, त्याला आपण मारलं किंवा त्या शत्रू आपला मोठा शत्रू होता आपला आणि तो ॲक्सिडेंटने मेला, संपला आपला, त्याचं भांडण संपलं, शत्रू आपापच मेला. पण मनाचा शत्रू आपल्या जवळच आहे ना, तो आपल्याला आवरता येत नाही. आणि त्या मनाला आवरायला सांगितलं आहे. आणि मनाला आवरण्याचं एकमेव साधन, एकमेव उपाय म्हणजे नाम आहे, हरिनाम. हरिनाम काय करतो? तर आपलं सर्व दुःख हरण करतो, म्हणून त्याला हरी म्हणतात. हरी म्हणजे हरण करणारा हो. हरी म्हणजे काय? दुःखाचं निवारण करणारा, संकटाचं निवारण करणारा, म्हणून त्याला हरी म्हणतात. राम माहिती आहे तुम्हाला, कृष्ण माहिती आहे, पण हरी माहीत नाही. आणि तो हरी गुह्य आहे. आणि तो हरी कोणाला कळत नाही, कारण तो आपल्या आतमध्ये बसलेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाची गाडी चालते. हरी आहे म्हणून गाडी आहे. हरी गेला की गाडी गेली आपली. आणि त्या हरीला जपायचं कसं ते सांगणारे संत असतात. संत कसे असतात? आपल्याच आतमध्ये असलेल्या अंतरात्म्याचं आपल्याला भजन कसं करायचं हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष अवताराला येतात. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धरावया जड जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतात. आणि म्हणून अवताराला आले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आणि त्यांनी त्यांचं ते कार्य करून गेले. पण आपण त्यांच्या मागे संतांसारखं संत व्हावा लागतो, तेव्हा आपल्याला संतांचं ज्ञान कळतं. संत होऊनच संतांचं ज्ञान कळतं बरं का. डॉक्टर होऊनच डॉक्टरचं ज्ञान कळतं, वकील होऊनच वकिलाचं ज्ञान, इंजिनियर होऊन इंजिनिअरिंगचं ज्ञान आपल्याला, असं लांबून नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? संत ज्या मार्गावर चालले त्या मार्गावर आपल्याला चालावं लागेल, संतांसारखं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल, अन्यथा नाही. बाह्य शत्रूचे अल्प दुःख, मनाची पीडा विशेष. बघा, बाह्य शत्रू आपल्याला 2 मिनटं त्रास देतील, 10 मिनटं त्रास देतील, मारामारी होईल, झोडाजाडी होईल, चोऱ्या माऱ्या करतील, निघून जातील. पण मन हा आपल्या जवळच आहे आणि तो आपल्याला सगळ्यात जास्त पीडा देणारा मन आहे, सगळ्यात दुःख देणारा,
मनच आहे आणि सगळ्यात आपल्याला सुखी करणारा मनच आहे. म्हणून मन येऊन मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंधनात पण तो टाकतो आणि आपल्याला मोक्षाला पण तोच घेऊन जातो. पण आपण सावध, मनाच्या ठिकाणी आपण सावध असलं पाहिजे. म्हणून सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करीत असे. अखंड त्या विठोबाचं चिंतन करायला आपल्याला सांगितलं आहे. वैष्णवांचं भार जय जयकार करीत असे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, मनाला आवरायचं असेल तर भजनानंदामध्ये जावं लागेल. भजन हा एकमेव उपाय आहे आणि त्या उपायामध्ये आपल्याला मनाला जिंकता येतो. बाकी उपाय काय नाही, एकच उपाय आहे. आणि म्हणून संतांनी एवढं त्रास घेतलाय, नाम घ्या नाम घ्या, नाम घेता राहू नका, पुढे जामी नाही तुका. नामा म्हणे निक्की सापडली खून, न विसंबे पाये खेचराचे. हे कशासाठी लिहून ठेवले? आपल्यासाठी लिहून ठेवले. त्यांना अनुभूती आली आणि त्यांनी हे सरळ आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. मनाची पीडा विषयक जन्म मरणांची आवर्त देख, मन आवश्यक भोगवी. मन काय करतो? मनच माणसाला जन्माला घालतो, परत जन्माला घालतो आणि मनच माणसाला अधोगतीला घेऊन जातो. मनाचंच काम आहे भगवंताची प्राप्ती करून देणं. म्हणून याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. ह्याच जन्मामध्ये आपण काय करायला पाहिजे? आत्मारामाची ओळख करून घ्यायला पाहिजे. ह्याच जन्मामध्ये आपल्याकडे अंतरीचा अंतरात्मा आहे, तो आपल्याला ज्ञान देणार आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो. त्यांना काय फक्त तर खा प्या झोपा एवढंच तिथे इतर योनीच्या ठाई. म्हणजे इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनीमध्ये काय आहे तर जेवायचं, खायचं, प्यायचं आणि झोपायचं एवढंच. त्यांना ज्ञान नावाची वस्तू नाही त्यांना. पण प्रत्येक माणसाला, मनुष्य देहाला येऊन काय आहे तर प्रत्येकाला ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला भगवंताला, याच देहामध्ये असताना भगवंताचं भजन करता करता आत्मानंदामध्ये जाऊन आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. अन्यथा जर ती क्रिया आपल्याला जमली नाही, जर तो विनियोग आपल्याला जमला नाही, तर मग आपल्याला 100% अधोगती आहे. आणि म्हणून संतांनी एवढी मोठी मोठी शास्त्र लिहून ठेवल्यात आपल्यासाठी. या नरदेहाला येऊन आपल्याला भगवंताची ओळख करायची. इतर योनीच्या ठाई विचारच नाही, सांगितलं की नाही. तिथे आहार, निंद्रा, भय आणि मैथून एवढाच. बाह्यशत्रू मरणात्मक, मन मरणाशी अटक. हा वैरी न जिंकिता, देख जीवांच्या अतिदुःख टळेना. बाह्य शत्रू मरणाधिक, म्हणजे बाहेरचे जे शत्रू आहेत ते आज ना उद्या मरणारच येतो. प्रत्येक माणूस मरायला चालय. कारण आपण सर्व कुठे आहोत? मृत्यू लोकामध्ये आहोत. प्रत्येक जीव आहे. जे काय दिसतं या दृष्टम तान नाष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. हे झाडं आहेत, झुडपं आहेत, मांजरी आहेत, कुत्री आहेत, माणसं आहेत, जे काय जीव असतील त्याचा आज ना उद्या नाश होणार आहे. आणि म्हणून इथं काय लिहिले? बाह्य शत्रू मरणात्मक. बाहेरच्या शत्रूंशी आपण दुश्मनी कशाला करायची? आज ना उद्या आपणही जाणार आहोत आणि तेही जाणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला दुश्मनी कशाला पाहिजे? आणि आपल्याला काय करतो? दुश्मनी आपण दुसऱ्याबरोबर केली, मारामारी केली, झोडाझोडी केली, तर मग त्रास कोणाला होतो? मनालाच त्रास होतो. त्रास कोणाला होतो? मनालाच त्रास होतो. आपल्याही मनाला त्रास होतो आणि ज्याला आपण मारतो, झोडतो त्याच्या मनाला पण त्रास होतो. म्हणजे मन मरणाशी अटक. मन तर मरणाशी अटक म्हणजे प्रत्येक माणूस मरणारच आहे. आणि मनच काय करतो? माणसाला अटक करतो, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात टाकतो. अटक म्हणजे काय?
अटक म्हणजे जेलमध्ये नाही, आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात मनच टाकतो आणि ते मनच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. एवढा सोपा उपाय सांगितले मनाकडे. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. मनासारखा दुसरा देव नाही आणि मनासारखा शत्रू नाही, मनासारखा वैरी नाही. मग आपण त्याला शत्रू म्हणून वापरायचा का मित्र म्हणून वापरायचा हे आपल्या हातात आहे, प्रत्येक साधकाच्या हातात आहे. आणि हे संतांनी ओळखलं, संतांनी फार ओळखलं आणि त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, सगळी शास्त्र लिहिली मनावरतीच. मनालाच जास्त त्यांनी काय केलं आहे, भावुक करायचं मनाला. मनच आपला भावुक झाला, मनाकडे अष्टसात्विक भाव तयार झाले तर भगवंताची प्राप्ती जिथल्या तिथेच आहे. मनाकडे तुमचे अष्टसात्विक भाव झाले, अंगी रोमांच रवरवित, स्वेद बिंदू डळमलित, चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पै वाचा, हर्ष ओसांडता पोटी, अर्ध मिनित होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळली. ही मनाची अवस्था आहे. किती खोल अभ्यास आहे. मनावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण मनच आपलं काय आहे, संपूर्ण घटनेला तयार करणारा मनच आहे. तुम्हाला जन्माला घालणारा मनच आहे, तुम्हाला मृत्यूमध्ये लटकवणारा मनच आहे, तुम्हाला मृत्यूतून बाहेर काढणारा मनच आहे, तुम्हाला देवरूप बनवणारा मनच आहे. सगळी कार्य मनाची आहेत आणि त्या मनाचा आपल्याला अभ्यासच नाही. आले मनाने गेले दुकान. हो, माणूस काय करतो, आलं मनात की चाललं, याला मार त्याला मार, ह्याला लूट त्याला लूट, मारामारी कर, हे खा ते खा. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, जेने जिंकली रसना, तृप्त दयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. बघा, मनच सांगतो वाचीला, ह्याला वाचाळ बोल म्हणजे वाईट बोल. मनाने जर ठरवलं तर मनुष्य वाईट बोलत नाही. सगळं केंद्र मनाकडे आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वा मन. पण या 11व्या मनाकडे सगळं काय आहे, कंट्रोलिंग आहे, कंट्रोल रूम आहे आपला तो. आणि म्हणून एकादशी म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वा मन. हे जेव्हा आपल्या एका आत्मतत्वाकडे येतो, जेव्हा एका आत्मदेवाकडे येतो आणि आत्मदेवाचं भजन जेव्हा माणूस करतो, तेव्हा आपली खरी एकादशी आहे. आपण किती उपास केला तर ही प्रक्रिया येणार नाही. भगवंताच्या भजनामध्ये जाऊन त्याचं मनाला रामरूप करणं हीच भक्ती आहे. संपूर्ण देहाचा निराश व्हायला पाहिजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो न ते पाप पुण्याअंगी. म्हणजे काय, अहो अग्निरूप झालो आम्ही. नाम कसा अग्निरूप आहे. नाम जपता 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 आपल्याकडे असलेले सगळे विषय, आपल्याकडे असलेले गुण, आपल्याकडे असलेले विकार सगळे जळून जातात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. बघा, अग्निरूप होतो माणूस. अग्निरूप म्हणजे काय, ज्ञान अग्नी. लक्षात घ्या, ज्ञान अग्नी तुमच्या जवळ आला की अज्ञान तुमचं आपोआपच बाजूला होतो. म्हणून अज्ञान घालवायचं असेल तर ज्ञानाला प्रगट करा. ज्ञान प्रगट झालं नाही तर अज्ञान तसाच राहील. अज्ञानाला बाजूला करायचं असेल, आपल्याकडे समजा धरून चला एक 10 किलोचं वजन आहे आणि त्याला बाजूला करायचं असेल तर आपल्याकडे 100 किलोचं वजन लागेल त्याला बाजूला सरकवायला. तसं आपल्याकडे अज्ञान आद्या अनेक जन्मांचं आपल्याकडे अज्ञान आहे, अनेक जन्माचं आपल्याकडे पाप साठलेलं आहे. मग त्याला घालवायचं असेल तर आपल्याला एका जन्माची शिल्लक चालेल का? अनेक जन्मामध्ये आपण पापच करत आलोय. मग एका जन्मामध्ये आपल्याला जाईल का? आणि एका जन्मामध्ये आपले पाप जाण्यासाठी ज्ञानोबा सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जलतील पापे. हा एका जन्मातच जातील. एवढी नामाकडे ताकद आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, निश्चिती जाण विदेहा. जनक राजाला सांगितलंय नवनारायणाने. नामापाशी चारी मुक्ती,
निश्चित दान विद्या, हा विद्या म्हणजे जनक राजा. जनक राजाला 9 नारायण असे तेजपुंज येतात जनक राजाच्या सभेमध्ये आणि त्याला सांगतात 9 नारायण, विधी राजा, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही तरी जगते. तिन्ही लोकांनी पाप एकत्रित केलं आणि त्याला नामाच्या पण अग्नी जर दिली त्याला, त्या पापांना एका क्षणात भस्म. तर तुमचा अनेक जन्माचा पाप जरी असेल, प्रत्येक जीवाचा एका क्षणामध्ये त्याचा नायनाट होऊन जातो. आणि म्हणून नामाला एवढी शक्ती. बाह्य शत्रू मरणात्मक, मन मरणाशी अटक. बघा, बाह्य शत्रू काय मारू शकतो माणूस, पण मन काय करतो, माणसाला अटक करतो. अटक म्हणजे जन्म मरणाच्या चक्रामध्ये लटकवतो. हा वैरी न जिंकता देख, जीवांचे अति दुःख टळेना. ह्याला जिंकावो, आधी याती जिनावे. ह्याला जिंका आधी. काय सांगितलंय? आधी याती जिनावे, मग ते ज्ञान पावावे. ह्याला जिंका आधी, या मनाला. आधी याती जिनावे. मग मनाकडे शत्रू आपले आहेत, त्या शत्रूंना जिंकायचं म्हणजे मनाला जिंकायला लागेल हो. आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे. तव पराभव न संभवे राग द्वेषा. तोपर्यंत रागाला जिंकू शकत नाही आपण. राग आणि द्वेष, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे जे विकार आहेत, हे जे शत्रू आहेत, ह्यांना जिंकायचं असेल तर आपल्याला आधी मनाला जिंकावं लागेल. आधी याते जिनावे, आधी मनाला जिंका, मग ते ज्ञान पावावे. हे जोपर्यंत जिंकता येत नाही, या मनाला, या शत्रूंना जोपर्यंत जिंकता येत नाही, तोपर्यंत ज्ञान आपल्याकडं नाही आहे. आपल्याला बोललं की लगेच राग येतो. आपण पटकन कोणाचाही द्वेष करतो, कोणाचीही निंदा करतो. काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वारच सांगितले. काम नरकाचा द्वार आहे, क्रोध नरकाचा द्वार आहे. बघा ना, एका फटक्यात माणूस काय करतो, मारतो एखाद्याला आणि त्याचा मृत्यू पावतो तो माणूस मारल्यावर. आणि हा जातो कुठे? जेलमध्ये जातो. किती वेळा? एका क्षणात हो. एवढा त्या रागाचा भडका आहे, एवढा त्या कामाचा भडका आहे. आणि त्यांना जिंकता यायला पाहिजे. त्यांना जिंकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ज्ञानी माणूस बघा, प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे. ज्ञान शिकायची गरज आहे का? ज्ञानी प्रत्येक माणूस आहे. पण हे विकार जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत ज्ञान असून फायदा नाही. कारण विकारच काय करतात माणसाला? विकार काय करतात माणसाला? अहो, दगडाच्या खपल्या काढल्या, त्या पुन्हा नाही जडल्या, पण माणसाचे अवगुण परत चिटकतात. दगडाचा देव बनवला, एकदा गणपती बनवला, पांडुरंग परमात्मा बनवला, परत त्याला चिटकळा खपल्या, बघा चिटकतात का? नाही चिटकत. दगडाचा देव ताबडतोब होतो, पण माणसाचा देव होत नाही. का? तर अवगुण आहेत ना, माणसाचे अवगुण काही केल्या झडे ना. म्हणून मनुष्य पाषाणाहुनी उन्हा, पाषाणापेक्षा खालच्या दर्जाचा माणूस आहे. एवढे माणसाचे अवगुण आहेत. दगडाच्या खपल्या काढल्या, त्या पुन्हा नाही जडल्या, पण माणसाचे अवगुण गेले तरी परत चिटकतात माणसाला. म्हणून मनुष्य पाषाणाहुनी उन्हा, पाषाणापेक्षा खालच्या दर्जाचा माणूस आहे. एवढे अवगुण त्याला त्रास देतात. आणि अवगुणांच्या हाती अवघीचं फजिती हो माणसाची. आणि अवगुण म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे विषय जळीचे भाग येतो. काय? जळे विना बुडविते, आगी विना जाळीते विषय. आणि न बोलता कळविते प्राणी अशी. न बोलता कवळीती म्हणजे गुंडाळून टाकतात माणसाला. हे शस्त्री विना साधिते, दोरी विना बांधिते. आणि ज्ञानी अशी तरी वदिती पैज लावणी. बघा, ज्ञानी माणसाला जास्त अडकवतात ते. ज्ञानी अशी तरी वदिती पैज लावणी. ज्ञानी माणसाला जास्त त्रास देतात. चिखले विना रोविते, पाशिके विना गोविते. हे कवना जोगीनं होते आटोपते. हे कोणाला आटोपत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाला कलियुगामध्ये एकच उपाय सांगितलाय. कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामातून, म्हणून ते नाम आपल्याला दिलेलं आहे. आणि ते नाम जपा. नाम जपल्याशिवाय आपल्याला दुसरा उपाय काय नाही.
मनाचे सवेग वेगाशी न सावे सुरनरांशी, कष्टी न जिकवे कोणाशी, या लागी मनाशी दुर्जयत्व. मनाचे सवेग वेगाशी, मनाचा वेग एवढा आहे, मनाचे सवेग वेगाशी न साहवे सुरनरांशी. देवांना पण आटपत नाही बघा, देवांना पण हा मन आटपत नाही. देवानं पण काय केलं, ह्याने अडकून टाकल्यात. ब्रह्मदेवाने ज्याने सृष्टीची निर्मिती केली, असा ब्रह्मदेव देखील त्याच्या कन्येच्या याच्यामध्ये पडलं. कशामध्ये पडलं? कन्येच्या अधीन गेला, सरस्वतीच्या अधीन गेला, तिच्या मागे लागला. म्हणजे हा आपल्याला काय दिलंय, उदाहरणं दिल्यात. त्या अहिलेला काय केलं, इंद्राने तिच्याच नवऱ्याचं रूप घेऊन आला आणि काय केलं, हे असे मनाने प्रत्येकाला फसवलेलं आहे. मग तो मन आपल्याला आवडता येईल का? आणि म्हणून मनाकडे काय पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण पाहिजे. तो कुठे तुम्हाला अडकेल बोलू शकत नाही. प्रत्येक माणसाला हे विषय आहेत ना, विषयदरीचे वाघ आहेत, विषयदरीचे वाघ. आणि भजन मार्गीचे मांग आहे, ते मांग. भजनाला आपल्याला आडवे येतात ते विषय. भजन मार्गीचे मांग लिहिलंय, काय लिहिलंय, विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग. आणि चिखला विण बुडवी ती बघा, आगी विण जाळी ती. एवढे कठीण आहे ते विषय. म्हणून विषय जनित जी सुख, तेथेच आहे परम दुःख. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे, गळ विरुता गोड वाटे, पण ओढून घेता घसा फाटे. बघा, माशाला आम्हीच दाखवला, कोळंबी लावली, गांडूल लावला, पीठ लावला आणि माशाला आम्हीच दाखवला. आणि मासा आला, गळाला गुंतला, खेचला त्याने. काय झाला, अडकला ना तो. तसे आपल्याला काय करतात, विषय काय करतात, आपल्याला अडकवतात. प्रत्येक माणसाला विषय त्रास देतात. आणि ते विषय कोणाकडे आहेत, तर ते मनाकडे आहेत. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन. मग सगळीकडे मनाकडेच आहे. मनच सगळा, मन चिंती ते वैरीने चिंती. आणि मनाला एका भगवंताच्या चिंतनामध्ये आपण लावण्यासाठी ही शास्त्र आहेत आणि आपल्याला सावध केलेलं आहे. मनाचे सवेग वेगासी न सावे सुरनरांशी, हे देवांना देखील आवडता आले नाही. कष्टी न जिंकवे कोणाशी, या लागी मनाशी दुर्जयत्व. जिंकता येत नाही आणि मनाला काय करतात, दुर्जयत्व. मनाला पण ते हरवून टाकतात. एवढे विषय तोडीचे आहेत ते. ऐशी मना ते न जिंकित बाह्य शत्रू जिनोन येथ, जे होती अति गर्वित ते निश्चित जाण महामूर्ख. बघा, महामूर्ख कोणाला म्हटलंय, की ज्याने मनाला जिंकलं नाही आणि बाहेरचे 100 शत्रू मारले, तो मूर्ख सांगतात. नाथबाबा काय सांगतात, इतर शत्रूंना मारणं आणि मनाला न मारणं हे मूर्खपणाचं लक्षणे सांगतात. एकदा मनाला तुम्ही जिंकले तर बाहेरचे शत्रू तुम्हाला काहीच करू शकत नाही. म्हणून तुकोबाराने, ज्ञानोबाराने, नाथबाबाच्या अंगावर तर 100 वेळा, 101 वेळा तो यवन थुंकला, पण नाथबाबा हरले नाही. बघा, काहीच बोलले ना त्याला. आंघोळ करून यायचा, परत थुंकायचा, आंघोळ करून यायचा. आणि उलट त्याला सांगितलं, बरं झालं बाबा, माझ्या काहीतरी मागच्या 100 आंघोळ्या बाकी होत्या, त्या तुझ्यामुळे झाल्या. म्हणजे बघा, शेवटीला बघा काय, शेवटीला यौवनाला आडवं पाडावं लागलं. एवढी मनाची ताकद आहे की मन तुम्हाला एकाग्र चित्त करा, भगवंताच्या भजनामध्ये करा, नतमस्तक व्हा. कारण मनाकडे काय आहे, मनाकडे गर्व आहे, अहंकार आहे. म्हणून हा अहंकार सांडीजे, आहे तीच वस्तू होईजे आणि आपली सृष्टी सहजी आपणच केली. ज्ञानोबा सांगतात, हा अहंकार सांडीजे. अहंकार टाका, कुठे अहंकार आहे, मनाकडे अहंकार आहे. अहंकार सांडीजे, मग आहे तीच वस्तू होईजे, मग आपणच परब्रह्म आहोत. आपली सृष्टी सहज आपणच केली. आपली सोडवणूक आपल्यालाच करायची, दुसरा कोणीही सोडवायला येणार नाही. ते मनाचे शत्रू बाहेरचे 100 जरी असतील, 200, 1000 असतील, त्यांना मारण्यापेक्षा नाथ बाबा सांगतात, भगवंत सांगतो उद्धवाला, अरे बाबा, तुझ्या मनालाच तो आवर.
आपल्या मनाला सावरणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. बघा, तुम्ही मनाला आवरलं तर मनच तुमचा मित्र आहे. मनाला तुम्ही जर बाहेर सोडलं तर मनच तुमचा शत्रू आहे. आणि म्हणून मना जे घडी राघवावी न गेली, जणी आपली ते तू हानी केली. आपल्याला मनाला जिंकता यायला पाहिजे. ऐशिया मना ते न जिंकता बाह्य शत्रू जाणून येतं, जे होते अति गर्वित ते निश्चित जाणं महामूर्ख. म्हणजे जर आपण या मनरूपी शत्रूला जिंकलं नाही आणि आपण बाहेरचे 100 शत्रू जरी मारले तरी पण आपणच मूर्ख आहोत. कारण सगळं कुठे आहे? कुठे आहे सगळं? सगळं कुठे आहे? तर आपल्याजवळ आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथाने अनुग्रह दिलं, त्यावेळेला त्याने आपल्या मनाला शिकवण दिली. की मनाला शिकवण काय दिली? की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, बघा तेथे बुडी दे माझ्या मना. काय सांगितला? परत ऐका. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. म्हणजे ज्ञानोबाराने स्वतःला शिकवण दिली, स्वतःच्या मनाला शिकवण दिली. अरे तुझा गुरु आहे ना, त्या गुरुच्या चरणावर तू काय कर, गुरुच्या चरणावर तू सारखं काय कर, लक्ष ठेव. नाथ भागवत पण हे सांगता आपल्याला, मन हे गुरुकृपेच्या आंदणी दासी, ते भी तसे सदा सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, देई साधकाशी संतोष. नाथ भागवत सांगतो आपल्याला, नाथ महाराज सांगतो आणि ज्ञानोबा सांगता, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केली असे. एक अर्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. बघा, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. तीर्थाला जाण्यापेक्षा सगळी तीर्थ कुठे आहेत? तर माझ्या निवृत्त दादांच्या चरणावर आहेत. आणि तेथे बुडी देई माझ्या मना. आणि त्यांनी काय केलं? सद्गुरूंच्या चरणाशी बुडी देऊन राहिला. आणि त्यांनी काय केलं? जगाला आता विश्वात्मक देवे. पसायदान लिहिलं जगासाठी, ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभवामृत लिहिला, त्याच्यानंतर हरिपाठ लिहिला, अभंग गाथा लिहिली आणि जगाची माऊली झाली. हो का? तर मनाला जिंकलं. तसं आम्ही गुरूंच्या चरणावर जोपर्यंत आपण गुरुच्या चरणाच्या ठिकाणी बुडी मारून राहत नाही आपण, तोपर्यंत हे ज्ञान होणं कठीण आहे. म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. आणि त्या निवृत्तीच्या चरणावरती बुडी देऊन राहा असं मनाला शिकवून ज्ञानोबाराने दिले. आणि ज्यांनी मनाचे श्लोक लिहिले 105, 205, असा समर्थ रामदास सांगतात की मना जी घडी राघवावी न गेली, जने आपली ते तू हानी केली. म्हणजे जर आपण भगवंताचं नाम जराही घ्यायचं सोडून दिलं तर ती घडी राघवावी न गेली, जने आपली ते तू हानी केली, तर आपली हानी होणार आहे. म्हणजे भगवंताच्या नामाव्यतिरिक्त जे जे आपण करू, जे जे करशी, आणि काही नामा परते तत्व नाही, हा कारुणी सांगे तुका. अरे नाम घेता राहू नका, नाम घेतल्याशिवाय राहूच नका. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, नामाशी विन्मुक्त नर पापिया. म्हणून नाम घ्या प्रत्येकाने आणि त्या मनाला रामरूप करा. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर मनाला रामरूप करायला पाहिजे. म्हणून राम म्हणता वाट चाले आणि राम म्हणता वाट चाले. म्हणजे प्रत्येक पावलागणित आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण जमलं पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू आपले गजानन महाराज, शरद महाराज यांच्या चरणी, तसेच आपले नारायण बाबा, जयेश बाबा दिव्याचे
त्यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, तसेच आपले प्रकाश महाराज सोनारपाड्याचे, तुकाराम महाराज, विभीषण बाबा, या सर्व संतांच्या चरणी मी काय करतो, नतमस्तक होऊन झालेला हा माझी सेवा जी आहे ते आपल्या सर्व संतांच्या चरणावर समर्पित करीत आहे.